विषय इंग्लिश चा वर्कशॉप सुरू केलेला आहे। त्या वर्कशॉप मध्ये आपले 3 क्वेश्चन झालेले आहे। आता आपण या तासिकेला चौथा क्वेश्चन सुरू करूया आणि चौथा क्वेश्चन आणि पाचवा असे दोन आपले आज झाले पाहिजे कंप्लीट क्वेश्चन आणि सगळ्यांना ह्याच्यावर टेस्ट सुद्धा द्यायची आहे। समजलं ना? तर सगळ्यांनी ते 3 क्वेश्चन दिलेले आहेत ना? हां, चल मग आता बघा, आता आपण चौथा क्वेश्चन घेऊया। चौथा क्वेश्चन कोणता आहे? राईट द मोरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग युजिंग युअर ओन वर्ड। म्हणजे स्वतःचे वाक्य वापरून तुम्हाला मदर टंग म्हणजे स्वतःच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ती जी गोष्ट आहे, कशाची गोष्ट आहे? द 2 फ्रेंड्स अँड द बियर, त्याला तुम्हाला स्वतःचा टायटल द्यायचा आहे। तर मातृभाषेत बघा तुम्ही काय म्हणणार मग त्याला? मातृभाषा म्हणजे आता स्वतःची भाषा मराठी त्यांना सर्वांची भाषा बघा, मातृभाषेमध्ये त्यांनी दिलेले आहे। मराठीमध्ये तुम्हाला असं सांगता येईल की शहरातील उंदीर आणि खेडातील उंदीर या कथेत मिळालेला बोध। म्हणजे कोणाची कथा होती ही? शहरातली आणि खेड्यातल्या उंदरांची कथा होती ना। ह्याच्यात मिळाला काय बोध मिळाला तुम्हाला? भीतीच्या अशांततेच्या वातावरणात, म्हणजे भीतीचं जे अशांततेचं वातावरण आहे है ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सोन्याचा घास जरी मिळाला है ना, सोन्याचा घास जरी मिळाला तो नको वाटतो। सोनं जरी मिळालं तर नको वाटतं की नाही भीतीमध्ये? तसं म्हटलेलं आहे। त्यापेक्षा शांततेत आनंदात मिळालेली माझी भाजी भाकरी जास्त गोड लागते, असं त्यांनी मातृभाषेत दिलेलं आहे। आणि मातृभाषेत तुम्हाला हे शीर्षक द्यायचं आहे, इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन। मग आता तुम्ही पेज नंबर 41 काढा। आता आपण 40 पर्यंत पाहिलं, पेज नंबर 41। हो, पेज नंबर 41 मध्ये क्वेश्चन नंबर आहे चौथा। Language study. You have learned in the standard 7 that verb, action, word have different from to show the time at which the action happens. म्हणजे बघा इथं दिलेलं आहे तर ऍक्शन कशा केलेल्या आहेत आपण, तिथे उंदीर आणि मांजर तिथे आहे बघा, आणि ते टेन्स दिलेले आहे पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर। 3 टेन्स मध्ये ते दिलेलं आहे। म्हणजे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर। पास्ट म्हणजे राहील, प्रेझेंट म्हणजे राहतो आणि फ्युचर म्हणजे राहणार। म्हणजे की 3 काळ आहे ते, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, अशा 3 काळामध्ये ते उंदीर दिले आहे। इट विल कम आउट ऑफ द होल, म्हणजे ती काय होईल? इट विल कम आउट ऑफ द होल, ती तिच्या बिळातून बाहेर येणार। इट कम्स आउट ऑफ द होल, इट कम्स आउट ऑफ द होल म्हणजे आला, तो त्याच्या बिळाच्या बाहेर आला। उभं राहून सांगत जा बरं बेटा, तू स्टँड अप सांग आता पहिल्यापासून सांग। व्हेरी गुड, स्टँड अप। इट विल कम आउट ऑफ द होल, तो त्याच्या बिळाच्या बाहेर आला। व्हेरी गुड। इट विल, आता इट विल झाला, इट कम्स आउट ऑफ द होल, तो त्याच्या बिळाच्या बाहेर आला। व्हेरी गुड। नेक्स्ट, इट कम आउट ऑफ द होल अँड लॉस्ट इट्स लाईफ, तो जेव्हा त्याच्या बिळाच्या बाहेर येणार तेव्हा तो त्याचे प्राण संकटात टाकला। व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड। सिट डाऊन। असं समजलं तुम्हाला? बघा त्याला पूर्ण लेसन समजलं, त्यांनी सांगितलं पण। तर मग बघा, ही लिव्ड इन अ होल, ही लिव्ड इन अ होल, इथे राहील हे। तुम्हाला आता कर्सिव मध्ये नाही पाहिजे, ही लिव्ड
He lives in a HOLE hole. He lives. आता lives लागलं म्हणजे इकडे लक्ष द्या वर्ब कडे बरोबर. म्हणजे समजतं आपल्याला टेन्स कोणता आहे. ES लागला म्हणजे प्रेझेंट, ED लागला म्हणजे पास्ट. आता इकडे विल लागला म्हणजे फ्युचर. ही विल LIVE live in a HOLE hole राहणार. हे आहे ग्रामर. लिहा म्हटलं. समजलं सर्वांना? स्पेलिंग गलत आहे. GRAMMER. बघा, you also know that the past tense form usually have DED or IED at the end. म्हणजे at the end ला काय लागतं पास्ट मध्ये? DED or IED at the end शेवटी लागतं. जसं की आता इथे लागलेले आहे ते ED है ना. आता नेक्स्ट म्हणजे बघू आपण तिथे सम प्रेझेंट टेन्स फ्रॉम थर्ड पर्सन सिंग्युलर. जर का थर्ड पर्सन मध्ये सिंगल असेल, सिंगल म्हणजे ही शी इट असं असेल तर तिथे हॅव SES और IES ॲट द एंड. तिथे काय लागेल? तर ही शीट असेल तेव्हा. ही झालं का सर्वांचं? नाही, माझं ही शी इट असेल तर आणि ही शीट असेल तर तुमचं लगेच तिथे काय होईल? आफ्टर देम देअर इज नो चेंज इन देम. त्याच्यात नंतर चेंज होणार आहे. द फ्युचर इज द इंडिकेट बाय विल अँड शॅल. तुम्ही फ्युचरमध्ये जर फ्युचरमध्ये तुम्हाला लिहायचं असल्यावर तर तुम्ही शालचा उपयोग करू शकता, विलचा करू शकता. म्हणजे आय विल, आय शॅल असं म्हणू शकता आहे ना. फ्युचरमध्ये इथे दिलेलंच आहे, हे विल आलेलं आहे. तर जसं ते ही आहे, हिच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? आय करू शकता, यू करू शकता, दे करू शकता. पण इथे दे जर असतं तर तुम्ही शॅल लावू शकता. शॉल विल दोन्ही पण लागतं इथं. अशा पद्धतीचं असतं. आणि तुम्हाला आता मी जे सांगितलं की जर का म्हणजे हे असेल ही शी इट क्रियापदाला SES IES लागतो. जसं की आता समजा म्हणू शकता तुम्ही दे लव, म्हणजे दे लव, आय लव त्याच्यात तिथं येत असते. त्यालाच म्हणू आपण ते यांचं समोर, त्याच्यासमोर ते आय, वी, यू, दे यांच्या समोर लागत नाही क्रियापदला ES IES. आता बघा, मग आता तुम्हाला समजा द फ्युचर इज इंडिकेट बाय विल अँड शॉल यूज अँड एनी 5 of the following verb in your own sentence to show the past, present and future tense. म्हणजे तुम्हाला जर असे 5 करायचे असले लाईक, लव, आन्सर्स, स्कॅमर, वेट, स्निफ, लाफ असे तुम्हाला हे 5 देते मी. होमवर्कमध्ये तुम्हाला करून आणायचे आहे. देऊ का तुम्हाला होमवर्क? मग आता चला लिहून घ्या सगळे.
5 of the फॉलोइंग, म्हणजे खालचे तुम्हाला 5 वर्ब्स घ्यायचे. वर्ब इन युअर ओन. ओन म्हणजे स्वतः. ओन सेंटेन्स. टू शो the past, present, and future. Pens, pencils. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये 5 येतील. तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता. LIKE like. Number 2 love. Number 3 answer. Number 4 wait. And number 5 laugh. LAUGH. असा होमवर्क तुम्हाला करून आणायचा आहे आणि ह्याच्यावर आपण टेस्ट घेऊ. क्वेश्चन आन्सरवर प्रत्येकाला ते आलं पाहिजे. ओके.